नमस्कार. प्रथम करवीर निवासिनी अंबाबाई व आदिशक्ती तुळजाभवानीला वंदन करते. उभ्या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, आपल्या ध्येयासाठी, आपल्या मातीसाठी कसं लढावं हे ज्यांनी शिकवलं ते छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून आपल्या ध्येयासाठी, आपल्या मातीसाठी कसं मरावं हे ज्यांनी शिकवलं ते स्वराज्याचा छावा छत्रपती संभाजी महाराज. या दोन्ही छत्रपतींना रक्ताचं पाणी करून घडवणाऱ्या, साक्षात जगदंबेचं रूप असणाऱ्या स्वराज्य जननी जिजामाता आणि वय वर्षे फक्त 32, सर्वांची साथ सुटलेली असताना औरंगजेबासारख्या बलाढ्य सैतानाला दख्खनच्या मातीत गाडणाऱ्या कोल्हापूर गादीच्या संस्थापिका महाराणी ताराराणी या सर्वच महान विभूतींना मी वंदन करते व आपल्या बलाढ्य पराक्रमाने हिंदवी स्वराज्य उभारणाऱ्या प्रत्येक मावळ्यास, प्रत्येक शूरवीरास व त्यांच्या वीर पत्नीस मी वंदन करते. शिवजयंती, ज्या दिवशी उभ्या हिंदुस्थानाचा अरुणोदय झाला. आपण शिवजयंती साजरी करतोच, पण ती आपण 2 वेळेला साजरी करतो, 1 तारखेने व 1 तिथीने. मी एकदा माझ्या आईला विचारले की आपण नक्की कोणती शिवजयंती साजरी करावी, तर माझ्या आईने दिलेलं उत्तर फार मार्मिक होतं बरं का. उभ्या हिंदुस्थानाचे तेज जर पुन्हा निर्माण करायचे असेल तर शिवजयंती ही 365 दिवस साजरी झालीच पाहिजे. आपण शिवजयंती साजरी करतो. काही ठिकाणी खूप चांगले उपक्रम होतात. शिवरायांची, जिजामातांची आरती होते. पण काही ठिकाणी अशी परिस्थिती असते की एखाद्या ट्रॅक्टरवर महाराजांचा फोटो किंवा त्यांची मूर्ती ठेवली जाते. डीजेच्या भिंती उभ्या केल्या जातात आणि ढणा तालावर हिरीस नृत्य सादर करतात. अरे, दाढी वाढवली, कपाळाला चंद्रकोर लावली, गळ्यात प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाहसुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचं लॉकेट घातलं म्हणून महाराज आपल्या अंगात येत नाही. राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज ते एक व्यक्ती नसून तो एक विचार आहे, तो एक संस्कार आहे, तो एक आदर्श आहे. उभ्या मुघल सल्तनतीला पडलेलं कोड आणि महाराष्ट्र